राउंड टेबल इंडिया मुंबईने अंधांसाठी आज अनोखी स्पर्धा घेतली। स्पर्धा होती कार रेसिंगची। जवळपास 100 अंध या स्पर्धेत भाग घेतला। अंधांसाठी कार रेसिंग थोडंसं वेगळं वाटतंय ना? कशी चालवली असेल त्यांनी गाडी? रस्ता कसा समजला असेल? हे प्रश्न लगेच मनात येतात, पण तसं नाही। कार रेसिंग मध्ये भाग घेतलेल्या या अंधांनी यात दिशादर्शकाची भूमिका बजावली। स्टीअरिंगवर न बसताही त्यांनी गाडी चालवण्याचा अनोखा अनुभव घेतला। त्यासाठी ब्रेल लिपीतला एक नकाशा वापरला। त्याच्या सहाय्याने ते गाडी चालकाला स्पर्धेचा मार्ग सांगत होते आणि पुढे जात होते। एक अवेअरनेस इव्हेंट आहे, फक्त स्पर्धा म्हणून बघत नाही मी। याच्यामुळे एक समाजामध्ये एक वेगळा मेसेज जातो की ब्लाइंड काय करू शकत आणि काय नाही। त्या दृष्टीने मला एक चांगलं आहे, मग एक समाजामध्ये मिसळण्याचं एक चांगली इव्हेंट आहे। म्हणजे वेगळा प्रकार आहे की स्वतः आपल्याला माहिती नाही आहे रस्ता कुठे जायचा आहे। मला ते उमाकांत माझ्याबरोबर आहेत, ते मला गाईड करणार आहेत की कसं जायचं ते। आणि त्याच्यामुळे असं एक म्हणजे वेगळा एक्सपिरियन्स आहे की आपल्याला काहीच माहिती नाही कुठे जायचं, तरी पण आपल्याला जायचं आहे। या स्पर्धेला वरळी सीफेस पासून सुरुवात झाली। स्पर्धेचा संपूर्ण मार्ग 65 किलोमीटरचा होता। विशेष म्हणजे या रॅलीच्या माध्यमातून मिळणारे पैसे शिक्षणापासून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले जाणार आहेत। ज्यांना दृष्टी नाही अशा व्यक्ती डोळसांच्या शिक्षणाकरता पुढे येऊन जगाला एक नवी दृष्टी देऊ इच्छित आहेत। त्यांची ही भावना खरोखरच कौतुकास्पद आहे। आपली मुंबई, वरळी।